आपण बनवणार आहोत मऊ आणि लुसलुशीत इडली. इडली असेल तर इडली तडका हा एक अतिशय चविष्ट तसेच झटपट होणारा नाश्ता आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. 10 इडली घेतली आहे, अशा थंडच घेतले आहे. एक हळद 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, कढीपत्ता 5 पानं आणि 1 हिरवी मिरची. तेल अर्धी वाटी, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा सांबार मसाला, चवीनुसार मीठ. सर्वात आधी इडली आपण कट करून घेऊया सुरीच्या साहाय्याने. असे छोटे छोटे तुकडे करायचे, हवे तसे. लांबट पण घेऊ शकतात आणि असं छोटा पण, साईज छोटी मोठी करू शकतात. शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतली आहे आणि कांदा असा बारीक चिरून घेतला आहे आणि हिरवी मिरचीचे तुकडे असे छोटे छोटे केले, हवे तसे. गॅसवर कढई ठेवली आहे, गॅस चालू केला आहे लायटरनी. आता आपल्याला तेल घालायचं आहे त्याच्यात. तेल गरम झालंय, मोहरी घालूया. मोहरीचा आवाज येतो तडतड. जिरे घालूया. जिरे पण ब्राऊन कलर झालाय. हिरवी मिरची, कढीपत्ता धुवून घातलाय. गॅस मिडियम करूया. कांदा घालूया, परतून घेऊया आपण. आता या स्टेजला गॅस मोठा करूया. शिमला मिरची आवडत असेल तर घालू शकता, पण चव छान येते. मिक्स करूया. कांदा पण थोडा ब्राऊन झालाय, जास्त आपल्याला ब्राऊन गुलाबी करायचा नाहीये, थोडासा व्हाईट. आणि शिमला मिरची पण जास्त शिजून घ्यायची नाहीये, अशी दाताखाली अशी क्रंची पण यायला पाहिजे. हळद, तिखट कमी जास्त करू शकता, मिरची पावडर, सांबार मसाला आणि थोडं मीठ. ऑलरेडी इडलीमध्ये मीठ असतं. आता ह्या स्टेजला गॅस मीडियम करूया. एकदा हलवून घेऊया. इडली घालूया. इडलीमध्ये मीठ जास्त असतं, शक्यतो मग मीठ कमीच घाला. सर्व मसाले भाजी एकत्र करूया. रंग सुरेख आहे. चवीला थोडी साखर घालूया. एकत्र करूया हे मिश्रण. इडली, शिमला मिरची, कांदा, मसाले एकसारखं घालूया. वास सुगंध आलाय आणि खायला पण मस्त लागते. आवडत असेल तर चाट मसाला पण घालू शकता आणि झाकण ठेवूया. 3 मिनिटे झाले, आपण झाकण काढूया. मस्त एक वाफ आली आहे आणि कलर सुंदर आलाय. आणि आता गॅस बंद करूया. कोथिंबीर घालूया, धुवून चिरून. एका बाउल मध्ये काढून घेऊया. खूप सुंदर झाली इडली फ्राय, चटपटीत, खायला पण एकदम मस्त. हे मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मग कधीतरी भूक लागली अशा वेळेस आपण ही इडली फ्राय केली की खूप छान लागते. कधीतरी आपल्या इडल्या जास्त होतात, अशा वेळेस आपण हे असं केलं ना, खायला खूप सुंदर लागतात. एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.